या सांभाळून जावा बाबू म्हणाला आणि गाढवाला चालू लागला. दुसऱ्या दिवसाची सकाळ उजळली. वारणच्या घरात खायला काहीच नव्हतं. होती तेवढी ज्वारी कालच देऊन टाकली होती गाढवायला, आता खायचं काय. कोपऱ्यातील चूल उदास होऊन बसली होती, पण वारण जिद्दी होती. कोपऱ्यात ठेवलेल्या गोंदाची शाई सुया तिनं घेतल्या, एका धडप्यात बांधल्या, धडप्याच्या घड्या घातल्या, घड्या डोक्यावर घेतल्या आणि पोटाच्या माग आपली वारण चालू लागली. गोंदान काढायचं का ग गोंदान, असं ओरडत ओरडत धनगरांच्या मळ्यात आली. गोंदाच वारणचा आवाज ऐकून सुंदरा धनगरीन भाकरी करता उठली. घराच्या बाहेर आली. तिनं वारणला बोलवलं. ह्या गोदाला म्हणले जरा गोंदान काढा आणि चांगलं काढा. वारणच्या समोर गोदाला बसवली. केकटीची पानं, शिंदळाचं फळ, ज्या हातात घुसून वेदना होऊन हात बधीर झालं होतं, त्या बधीर हातानं वारण सरपणे गोदा धनगरणीच्या हातावर गोंधन काढायला लागली. बाशिंग गवळणी काढून झाल्यावर तिनं कपाळावर टिकली काढली, तिच्या भुवया रेखाटल्या. ते गोदा धनगरी खंडोबाच्या बानूसारखी दिसत होती. दुपार होता 4-5 घरातील पोळींना गोंधन काढलं. त्या 4-5 घरातील मिळालेल्या भाकरी वारण पदरात बांधल्या. पदरात 2 लेकरं आहे ती, दोन्ही उपाशी आहे ती, म्हणून पोटात स्वतःच्या आगीचा डोम पेटलेला असताना वारण बिचारी जेवली नाही. सगळ्या भाकरी तिनं पदरात बांधल्या आणि उपाशी पोटांनी पाय वडत घराच्या रस्त्याला लागली. तिसरा पाळायच घरी आली त्यावेळेस सगळी पोरं, दोन्ही पोरं, नवरा भुकेने बेजार झाला होता. वारणला बघता त्यांना हायसं वाटलं. वारणनं पटकन जन्मच्या 2-3 ताटल्या खाल्ल्या, सगळ्यांना जेवायला वाढलं. त्यावेळेस त्यांच्या पोटातील भुकेचा डोम कुठं शांत झाला. दुसऱ्या दिवशी सगळा मालवडा शिवारात पांगला. बांधावरची केकच सर कापू लागला आणि फाटून लखतरीत झालेलं लुगडं नेसून वारण मागीन केकत कापायच्या कामाला निघाले. मूळचा पिवळा पण रंग जाऊन विटलेला पटका बाबून डोक्यावर बांधला. फाटकं धोतर, फाटका सदरा घेऊन हातात कोयतं घेतलं आणि बाबू गावंद्रेच्या पांदीत निघाला. गावंद्रेच्या पांदीत केकत कापायला वारणं सुरुवात केली आणि तेवढ्यात न कळतपणे केकटीचा एक काटा वारणच्या डोळ्यात घुसला. आई ग करून वारण तिथं ओरडली. तिची किंचाळी ऐकायला बाबू आणि केकटीशिवाय आणि केकत कापणाऱ्या कोयत्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. वेदनेनं वारण गडाबडा त्या पांदीतल्या मातीत लोळायला लागली. आता काय करायचे बाबूला सुचना. बाबूनं कोयता घेतला, अंगात धोतर टरकन फाडलं आणि डोळ्याला बांधून तिनं डोक्याला बांधलं. आता करायचं तरी काय. केकत तर कापली पाहिजे. आपल्या बोलत्याला कान्या कासारा द्यायचा आहे. काम थांबवून चालणार नाही. करायचं काय. बाबू बिचारा आपला तसाच केकत कापत बसला. वारण विवळत होती. काही वेळानं काय झालं काय कळलं नाही. वारण विचार करत असताना तिच्या समोर बैलपोळ्या दिवशी बोलूत आपल्याला पोळ्या खायला देणार आहे, त्या पोळ्या आपले पोरं खाणार आहेत हे वारणच्या मनात आलं. वारणच्या वेदना होत्या त्या वेदना नष्ट झाल्या. 1-1.5 तासानं वारण उठली, परत केकत कापायला लागली. केकटीचा पुरेसा ढीग तयार झाला की वारण बाबू समोर आणून ठेवायची. दुसरा ढीग झाला की आपण घ्यायची, परत केकत चिरत बसायची. वारणचं सगळं असं चाललं होतं. बघता सगळ्या मांगवाड्यात कान्या कासरं यासाठी केकत कापण्याचीच घाई चाललेली होती. पण केकत चिरता केकटीच्या पानाचे खाटे अंगात अचानक घुसायचे.
अलगदपणे तो काटा काढून फेकून द्यायचा आणि परत केकत चिरत राहायची. काट्याच्या वेदना अंघोळणी पडल्या होत्या. काटे काढणार किती, बोचतात किती, टोचतात किती, पण सगळ्यांची वेदना समान होती. सिंदडाचा फड असो की केकटीचे पान, प्रत्येकाला काटा होता. तो काटा बोचत राहायचा, समानच वेदना द्यायचा. या वेदना गरिबीच्या होत्या, भुकेच्या होत्या आणि तयार केलेल्या जातीच्या उतरंडीच्या तळाच्या गाडग्यासारख्या होत्या. सगळ्यांचा भार स्वतःच्या उरावर सर करत ते गाडगं पोटात मोठी पोकळी घेऊन उभा होतं. कोणतीही कुरकुर करत नव्हतं आणि त्या गाडग्यासारख्या कुरकुर न करता वारण मांगीन आणि बाबू मांग होळे रस्त्याला गावंद्रेच्या पांदीत केकत चिरत बसले होते. केकत कापून झाली की वड्याच्या डोहात भिजत घालायची. कुणी बघत तर नाही ना, ह्याची काळजी घ्यावी लागायची. कारण जर आपण केकत भिजायला घातली आणि एखाद्या शेतकऱ्यानं बघितलं, तुमच्या केकतीमुळं माझ्या शेतात वास यायला लागलाय म्हणून शेतकरी शिव्या देत राहायचा. तेव्हा केकतीच्या वाखाला पीळ पडावा तसा पीळ मांगांच्या आत्र्याला पडायचा. ही आणखी एक वेदना काळजात जखम करून जायची. सगळं काळीज अशा असंख्य वेदनेनं भरून गेलं होतं. आता वेदना साचवायला त्या काळजात जागासुद्धा राहिलेली नव्हती. तरी हे वेदना भरलेले हात आणि काळीज हात सर 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 चालवत केकत कापत होते. वाघ तयार झाला की त्याचे चराट करायचे, ते फिरकीला जोडायचे. फिरकीने फिरवत 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 त्याचा दोर नाळा तयार करायचा. तो दोर नाडा कुणब्याला द्यायचा. बदल्यात बोलूत म्हणून काही धान्य मिळायचं. कुणब्याच्या मोठाला हक्काने नाडा मिळायचा, दोर मिळायचा. विहिरीतून मोठ पाणी काढायची. जिथं पाणी पडतं तिथं पाणी प्यायचा हक्क मात्र मांगाला नसायचा. दूर डबक्यात वाहत असलेलं पाणी मांगांना प्यावं लागायचं. तरी मांगांची कधी कुरकुर नसायची. आता हे कुरकुर न करता केकत कापायचं काम सुरू होतं. नाडा जोर दिला की बैल पोळ्या दिवशी पोळ्या खायला मिळणार. बाबू मांगाच्या मनात हेच विचार घोळत होते. बाबू अचानक हसायचा, कुठे तरी हरवल्यासारखं बघायचा, परत कामात दंग व्हायचा. सगळा मांगवाडा केकत कापण्याच्या कामात जुंपला होता. मांगवाड्यात फक्त बारकी पोरं आणि म्हातारी माणसं राहायची. नागडी पोरं बापाची गरिबी दाखवत मांगवाड्यात फिरायची आणि म्हातारी माणसं हाडाच्या पिंजऱ्यात जपून ठेवलेला जीव खोकल्याची उबळ आल्यावर त्या जीवाला जपत जपत उबळ दाबत टक्क्यात कपटात पडून राहायची. गरीब बरोबर खोकला आजार हातात हात घालून नंदत होता. मांगवाड्याचा जणू कोंडवाडा झाला होता आणि या कोंडवाड्यात मांग जणू जनावरासारखे कोंडले होते. गाव आणि मांगवाडा यात गाव कोसाच्या भिंती उभ्या होत्या. मांगवाडा महारवाडा एकमेकांना सोबत करत गावापासून बाहेर जगत होता. मरण येत नाही म्हणून जगत होता. जगण्यासाठी भाकरी हवी म्हणून केकटीचे काटे काढत कुणब्याच्या शेतीसाठी दोर नाडा बनवत होता. घर स्वच्छ करण्यासाठी किरसुनी तयार करत होता. पण यांची किरसुनी हरवली होती. यांची स्वच्छता करणार तरी कोण? बघता बघता बैलपोळा आला. मांगांनी कुणब्याच्या घरी जाऊन दोर कासरा नाडा किरसुनी आणि आवाज करणारा चाबूक गेला. पोळ्याच्या दिवशी कुळवाड्याच्या घरी आता पोळ्या खायला मिळणार. या आनंदात सगळा मांगवाडा बैलपोळ्याची वाट बघत बसला. सकाळी सकाळी साधू मांगाने आंब्याच्या पानाचे तोरण वेशीला बांधले. गावातील मानकऱ्यांचे सजवलेले बैल वेशीबाहेर उभा राहिले. मांगाने दिलेल्या कासऱ्यांना
रंग लावला होता. त्या कास्याने बैल बांधले होते. बैलांच्या अंगावर रंगी बेरंगी चमकीच्या झुली चमकत होत्या आणि मांगांची नागडी नागडी पोरं फोडलेल्या नारळाचा एखादा खोबऱ्याचा तुकडा मिळेल ह्या आशेनं भुर्जाच्या शेजारी उभा होती. वाजंत्री वाजवत होते, गुबू गुबू वाजत होते. आवाज आहे चपकाचा, कडकन आवाज येत होता. जणू मर्याईचा गाडा मांगवाड्यात आशीर्वाद द्यायला आला होता. मानकऱ्याने वेशीच्या बुरजावर नारळ फेकला. त्या नारळाचे तुकडे तुकडे उडाले. ते तुकडे मातीत पडले. ते तुकडे घेण्यासाठी मांगांच्या पोरांची झुंबड उडाली. गरिबीचा चाबूक मांगांच्या नागड्या उघड्या पोरांच्या पाठीवर कडकन आवाज करीत पडत होता आणि भविष्याचा काळा काळा ढग नागड्या पोरांच्या उरावर नाचत होता. धन्यवाद संयोजक.